एसटीचे तिकीट दरवाढ करणं गरजेचं होतं. मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिलेली आहे. दरवाढीची कारणं देखील सोबत त्यांनी सांगितली आहेत. एसटी दरवाढ म्हणजे 14.95% ही एसटीची दरवाढ करण्यात आली आणि 25 तारखेला मध्यरात्रीपासून ती लागू करण्यात आली. प्रामुख्यानं गेल्या 3 ते 4 वर्षापासून ही दरवाढ झाली नव्हती, परंतु त्या दरम्यान डिझेलचे वाढलेले दर, पेट्रोलचे वाढलेले दर, टायरचे वाढलेले दर, सीएनजीचे वाढलेले दर आणि त्याचबरोबर एसटी जुन्या झाल्या असल्या कारणामुळे त्या एसटीला मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो सातत्याने येत होता. एसटी कामगारांचे आंदोलनं झाले होते आणि त्या आंदोलनामध्ये काही पगारवाढीचे निर्णय सरकारने घेतले होते. ती पगारवाढ झाली होती. त्यामुळे 3 कोटीपेक्षा जास्त खर्च हा एसटी महामंडळावर अधिक लादला गेला होता. एसटी कामगार आंदोलनं झाले होते आणि त्या आंदोलनामध्ये काही पगारवाढीचे निर्णय सरकारने घेतले होते. ती पगारवाढ झाली होती. त्यामुळे 3 कोटीपेक्षा जास्त खर्च हा एसटी महामंडळावर अधिक लादला गेला होता आणि त्यामुळे एसटी महामंडळात 3 कोटीची तूट दर रोज येत होती. म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटीपेक्षा जास्त. आणि हा तोटा जर भरून नसता काढला तर एसटी महामंडळ बंद करण्याशिवाय पर्याय उरला नसता. 87,000 आमच्याकडे फक्त कामगार आहेत. 10 ते 12,000 अधिकारी वर्ग आहे आणि 1 लाख अधिकारी आणि कामगार घेऊन आम्ही परिवहन सेवा चालत असताना अशा परिस्थितीमध्ये जर भाडेवाढ केली नसती तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाला परवडलं नसतं. आणि दरम्यान कशी आहे एसटीची भाडेवाढ ते आपण जाणून घेऊयात. साधी बस 8 रुपये 70 पैसे, आताचे दर 10 रुपये 5 पैसे. नियमाराम आधीचे दर 11 रुपये 85 पैसे, आताचे दर 13 रुपये 65 पैसे. विना वातानुकूलित शयन आसनी 11 रुपये 85 पैसे आणि आत्ताचे 13 रुपये 65 पैसे. शिवशाही वातानुकूलित 12 रुपये 35 पैसे आणि आताचे दर 14 रुपये 20 पैसे. शिवनेरी वातानुकूलित आधीचे दर 18 रुपये 50 पैसे, आताचे दर 21 रुपये 25 पैसे. शिवनेरी स्लीपर आधीचे दर 22 आणि आत्ताचे दर 25 रुपये 35 पैसे.